हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिता होममेड केक। तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट फ्लेवरमध्ये जार केक किंवा याला ग्लास केक असं देखील म्हणतात। चला तर मग बनवूयात गोड छान गोड रेसिपी लेट्स बेक। तर आपण इथे चॉकलेट फ्लेवरचा बेस बनवून घेतलेला आहे, तो आपण असा बारीक करून घेतलेला आहे। पण हा आपण बेस पूर्ण थंड झाल्यावरच करून घ्यायचा आहे, गरम असताना करायचा नाही। आणि त्यानंतर आपण हे जार केक बनवण्यासाठी प्लॅस्टिकचे ग्लास घेणार आहोत, त्यावर लीड देखील असते। हे कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल, जिथे प्लॅस्टिकचे मटेरियल मिळते तिथे मिळेलच। तर आपण या ग्लासमध्ये चॉकलेटचा बेस टाकणार आहोत सगळ्यात आधी, आणि त्यानंतर आपण चॉकलेट गनाश बनवून घेतलेले आहेत। हे गनाश बनवताना जरा पातळच बनवायचे, म्हणजे ते सर्व बाजूने स्प्रेड होते। तर या बेसवर चॉकलेट गनाश टाकून झाल्यावर आपण त्यावर क्रीम टाकणार आहोत। क्रीम आपण आधी बनवून घेतलेली आहे, तर आपण पाइपिंग बॅगच्या सहाय्याने त्यावर क्रीम टाकणार आहोत। तर त्यासाठी आपण नूर N1 नोझलचा वापर केलेला आहे, ते पाइपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेले आहे। तर आता क्रीम ग्लासच्या सहाय्याने आपण पाइपिंग बॅगमध्ये भरूयात। आणि आता क्रीम ग्लासमध्ये टाकणार आहोत सगळीकडे एक लेयरने। क्रीम टाकताना सर्व बाजूनी टाकायची आहे। त्यानंतर परत आपण त्यावर चॉकलेटचा बेस क्रश करून घेतलेला आहे, तो यावर टाकूयात। आधीची प्रोसेस केली सेम तशीच करायची आहे। आणि त्यावर परत चॉकलेट गनाश टाकायचे आहे, पण हे टाकताना सगळ्या बाजूने टाकायचे आहे, म्हणजे केक खाताना त्याची टेस्ट खूप छान लागते। परत आपण यावर पाइपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम टाकणार आहोत, आणि परत यावर थोडासा बेस सर्व बाजूनी टाकून घेणार आहोत, आणि त्यावर चॉकलेट गनाश टाकणार आहोत। वरच्या लेअरवर चॉकलेट गनाश टाकताना थोडेसे जादाच टाकायचे, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते। तर चॉकलेट गनाश टाकून झाल्यानंतर आपण क्रीमने पाइपिंग बॅगच्या सहाय्याने यावर छान अशी डिझाईन करणार आहोत। त्यानंतर आपण एका पाइपिंग बॅगमध्ये थोडे चॉकलेट गनाश बनवून घेतलेले आहेत, त्याने यावर आपण झिगझॅग डिझाईन काढूयात। आणि आता आपण यावर डेकोरेशनसाठी काही चोको चिप्स टाकूयात, आणि त्यावर एक चेरी ठेवूयात, त्यामुळे याचा लुक खूप छान वाटतो। आणि यावर आपण तर हा झालेला आहे आपला ग्लास केक रेडी। तर आपण यावर ह्या ग्लास केकला एक लीड लावून घेऊयात। तुमच्या एरियामध्ये हा जार केक कितीला मिळतो मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जार केक किंवा ग्लास केकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।